मंचावरती आमंत्रित करतो ज्यांनी MSC मल्टीनॅशनल कंपनीतून DGM वेस्ट डिस्पोजेबल हे काम पाहत आज अनेक वर्ष म्हणजे वयाच्या 75 वर्षापर्यंत वेस्ट वॉटर कन्सल्टंट म्हणून जे काम पाहत आहेत आणि ज्यांचं आम्हाला पाठबळ मिळालं की आम्ही काय पुढे गेलं पाहिजे, या वेस्टमधून कसं आपण पुढे प्रक्रिया करून आपण काय करू शकतो याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले माननीय श्री अरुणजी नादू साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती आमंत्रित आहात। जोरदार आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। माननीय आपले अध्यक्ष देसाई साहेब आणि इतर मान्यवर स्टेजवरची मंडळी, खरं म्हटलं तर आत्ता जे 5 सायंटिस्ट होते त्यांनी एक पुस्तिका केली, त्याबद्दल मी आधी त्यांचं अभिनंदन करतो। आणि इतर जे पॉलिटिशियन्स आहेत की जे अतिशय प्रयत्न करतायत हा प्रश्न सोडवण्याचा, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। आता मी इथे खरा आगंतुक आहे, परंतु मला इथे असं दाखवायचं की माझा जो 30 वर्षाचा अनुभव आहे त्याप्रमाणे मला याच्यातलं लॉ जो आहे पोल्युशन लॉ तो माहिती आहे आणि मी अनेक टेक्निकल पेपर्स हे वाचलेत वेगवेगळ्या सेमिनारमधनं आणि त्यामुळे मला टेक्निकल गोष्टसुद्धा माहिती आहे। या सर्वाचा परिपाक म्हणून मी आज तुम्हाला एक खुशीची खबर देतो, म्हणजे मी जी एकच स्टेप तुम्हाला सांगतो त्यात तुमचा हा सगळा प्रॉब्लेम सुटून जाणार आहे। आता सुरुवात मी अशी करतो की प्रथम म्हणजे POP हा विषारी असं सुरुवातीला म्हणत असत। आता मी तुम्हाला एक टेस्ट सांगतो, तुमच्या व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमच्या इंटरनेटवर तुम्ही शोधा POP MSDS याचा अर्थ मटेरियल सेफ्टी डेटा शीट, त्याची टॉक्सिसिटी आणि तुम्हाला 30-40 सुद्धा तिथे MSDS मिळू शकतील आणि यापैकी एकही असं MSDS म्हणत नाही की POP टॉक्सिक आहे। दुसरं, आज देशामध्ये जवळजवळ दर महिन्याला 3 लाख टन POP विकलं जातं, उपयोगात आणलं जातं। आता यापासून अनेक गोष्टी तयार होतात, पण मग त्याने एकालाच का पकडला, फक्त गणपतीला का पकडला आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं असं का म्हणतात, इतरमुळे का होत नाही? तुम्हाला मी सांगतो, पोल्युशन कंट्रोल ॲक्टमध्ये जो आहे त्या EP ॲक्ट त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये एक टॉक्सिक केमिकल्सची लिस्ट आहे, त्याच्यात 685 टॉक्सिक केमिकल्स म्हणजे हॅझर्डस केमिकल्स याची लिस्ट दिलेली आहे। गंमत बघा, या 685 प्रॉडक्टपैकी एकावरही बंदी नाही आहे, ते सगळे टॉक्सिक आहेत, हॅझर्डस आहे, ते सगळं मान्य करतात, परंतु त्याच्या एकावरही बंदी नाही आणि POP जो अजिबात टॉक्सिक नाही त्याच्यावर मात्र बंदी आहे। हा खरंच अन्याय आहे की नाही? आणि ते सुद्धा POPच्या इतर वस्तूवर बंदी नाही, फक्त गणेश मूर्ती बनवली तर बंदी आहे। हे अतिशय अन्यायकारक आहे। आता मी तुम्हाला याच्यावर एक सोल्युशन सांगतो। याच्या काय होतं, आपल्या आपल्या समाजामध्ये रोज खूप वेस्ट तयार होत असते। गणपतीला ऑब्जेक्शन काय यांचं की तुम्ही जर का विहिरीमध्ये गणपती विसर्जन केलं किंवा दुसऱ्या वॉटर सोर्समध्ये विसर्जन केलं तर त्याच्यामुळे तिथले जे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यावर तो POP हा घट्ट जाऊन बसतो आणि वॉटर स्रोत जे आहेत ते बंद होतात। हा जो एकच इफेक्ट फक्त जो आहे तो सगळ्याला मान्य करायला लागेल, तुम्हाला काही तुमचं मत असलं तरीसुद्धा। मग आता याच्यावर उपाय नाहीच का? आता मी तुम्हाला सांगतो, ही मी तुम्हाला 685 केमिकल्स सांगितली, ही पोल्युशन बोर्ड अप्रूव्ह करतात। ते जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते त्यांची प्रोसेस देतात आणि नंतर ते सांगतात की या प्रकाराने आम्ही या वॉटरला ट्रीटमेंट देणार आहोत, ही जी घन पदार्थ तयार होणार आहेत त्याला आम्ही जाळणार आहोत किंवा दुसरी ट्रीटमेंट देणार आहोत। आणि जर का हे सगळं मान्य करून ते अप्रुव्हल देतात तर मग गणेश विसर्जन केल्यानंतर अशी काहीच प्रोसेस त्यांना सुचत नाही का? पोल्युशन कंट्रोल बोर्ड ॲक्टमध्ये एक EP ॲक्टमध्ये एक रूल नंबर 6 मध्ये F नावाचा एक रूल आहे। त्या रूलनुसार जर का एखादा ॲक्सिडेंटल पोल्युशन झालं तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे त्यांना मार्ग सुचवतात की अरे हे कसं डिस्पोजल करावं, याचं कशी विल्हेवाट लावावी। आता मी म्हणतो की गणपतीचं
जी प्रोसेस आहे ती म्हणजे ही प्रोसेस ही ती संबंध एंड कुठे होते तर विसर्जनामध्ये एंड होते. आता विसर्जनानंतर समुद्रामध्ये जे मोठ्या मोठ्या मूर्ती असतात त्याचे जे तुकडे असतात किंवा त्याचे जे बाय प्रॉडक्ट असतात हे सगळे किनाऱ्यावर येऊन पडतात. दुसरं नदी जी आहे त्याचे सुद्धा सगळे प्रॉडक्ट आहेत ते किनाऱ्यावर येऊन पडतात. विहिरी ज्या आहेत त्याच्यामध्ये मात्र ते तसंच राहतात. मी एक खेड्यातून तुमच्यासारखा आलेला माणूस आहे आणि मी लहानपणी बघितलेलं आहे की दर वर्षातून एकदा आमची ती विहीर आहे ती उपसा तिचा केला जायचा. ती उपसा करण्याच्या आधी पाण्याचा स्रोत बंद असत, त्याच्यात गणपती असतच असं नाही, पण तरी ते बंद व्हायचं. मग ते एकदा उपसा केला की ती विहीर अतिशय चांगलं पाणी परत आणि भरपूर पाणी देते. आता ही जी खेडूत माणसाला समजणारी गोष्ट आहे ती जर का पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आपल्याला सांगितली की तुम्ही जिथे विसर्जन कराल तिथला तुम्ही उपसा करा किंवा ही खरं जबाबदारी सामाजिक चळवळ आहे आणि त्यामुळे सामाजिक ज्या आपल्या संघटना आहेत की म्युन्सिपाल्टी म्हणा की मुंबईत BMC म्हणा त्या लोकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी तो जो कचरा आलेला असेल त्याला शेवटी आपण कचरा म्हणतो घनपदार्थ तो गोळा करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. BMC दररोज लक्षात ठेवा 500 टनाच्या पेक्षा जास्त ही सॉलिड वेस्ट घनपदार्थ गोळा करते आणि डिस्पोजल करते वर्षभर. परंतु मग गणेश उत्सवामध्ये जो निर्माण होतो सॉलिड वेस्ट ते गोळा करू शकत नाहीत का, ते डिस्पोजल करू शकत नाहीत का. तर माझी इथल्या राज्यकर्त्यांना अशी एक विनंती आहे, तुम्ही एकच फक्त हे करा की हे जे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे लोक आहेत ते विसरून गेलेत की आपण असं काहीतरी करू शकतो किंवा अनावधानाने त्यांनी असं केलेलं आहे. त्याला एकच आदेश द्या तुम्ही की ही जी सगळी वेस्ट आहे याचं संकलन तुम्ही केलं पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये किंवा गावामध्ये म्युन्सिपाल्टीने ते काम करावं आणि मुंबईमध्ये BMCने हे काम करावं. आणि हे जर का काम त्यांना सोपवलं, एक अध्यादेश काढा म्हणा किंवा त्याला सांगा, तर एका स्टेपमध्ये तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सोल्युशन त्याचं निघेल आणि उद्यापासून तुम्ही परत मूर्ती बनवायला लागाल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद नातू सर, आपण आम्हाला ही जी माहिती दिली त्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या या वक्त्यांसाठी. मी सर्व वक्त्यांना